बारामतीमध्ये खऱ्या अर्थाने आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार होती, मात्र त्यापूर्वीच खऱ्या अर्थाने जे विमान आहे ते सकाळी बारामतीतील जे विमानतळ आहे गोजूबावी येथे विमान खरेदी झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ते विमान पूर्णतः जळून खाक झाले। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जण होते, म्हणजे एकूण 6 जण त्या विमानामध्ये होते। मात्र संपूर्ण राज्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने हळहळ व्यक्त होती। या बारामतीतील जे आसपासच्या परिसरातील नागरिक आहेत किंवा अनेक जे तालुक्यातील राज्यातील नागरिक हे या घटनास्थळावरती मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। खऱ्या अर्थाने आपण घटनास्थळावरती आहोत। आपण पाहू शकता की जे विमानतळाची धावपट्टी आहे याच्या अगदी शेजारीच हे विमान करत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जळून खाक झालेला आहे आणि यामध्ये 6 जण होते, त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री होते। परंतु हे विमान जे करत झाले किंवा 1-1.5 तास या घटनेला झाले। आपल्यासोबत येथीलच काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय तुम्ही सकाळी पाहिलं का खऱ्या अर्थाने काय वरूनच विमान असं एक साईडला तिरकं होत येत होतं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। आम्ही बी नाही घटनास्थळी काही नव्हतो, तरी बी अशा लोकांच्या बोलण्यातून येते की बाबा वरूनच येताना असं एक साईडला तिरकं येत होतं। खरखर आवाज येत होता विमानाचा। इथलाच आहे, शेजारीच राहतो इथं, पण आवाज इतका खरखर विमानाचा येत होता की असा क्रॅश झाले का पडाय झाले का चालतं विमान। सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज का आवाज येतोय असा, पण अचानकच स्फोट आला सकाळी। मोठा दूर ही असा जाळ झाला मोठा। किती वाजता? किती जवळजवळ 8:30च्या आसपास, 8-8:30च्या आसपास। सकाळी 8:30च्या दरम्यान गोजबावी येथे एअरपोर्टच्या तिथे विमान लँडिंग होत असताना विमानाच्या वरती काही बिघाड झाल्यामुळे विमानाला व्यवस्थित लँडिंग न होता आल्यामुळे विमान क्रॅश झालेलं आहे। घटनास्थळी आम्ही सर्व इथले नागरिक होतो। गाव तुमचं हे गोजबावीचं आहे, त्याच गावचे। काय म्हणजे सविस्तर घटना काय होती? विमानात असा वरती आवाज येत होता, वरून असं बिघाड झाल्यासारखं वाटत होता विमानामध्ये आणि नंतर डायरेक्ट विमानाला 2 राऊंड झाले का एअरपोर्ट धावपट्टीच्याकडे 2 राऊंड झाले, पण विमानाला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाले।